आज आपण पाहणार आहोत अंडा लबाबदार। त्याच्यासाठी मी इथे भरपूर असे कांदे भाजून घेतले तव्यावर। थोडंसं तेल टाकून कांदा टोमॅटो भाजून घ्या। लसूण टाका, अद्रक टाका। इथे अद्रक लसूण घेतलेलं आहे। हे बघा इथे लसूण घेतले आहे, थोडासा अद्रक घेतलेला आहे, भाजून घेतलेलं आहे। एका ताटात मी काढून घेतलेलं आहे। इथे खडा मसाला थोडासा तव्यावर भाजून घेतलेला आहे। गॅस बंद केला आहे, तवा गरमच आहे। त्याच्यात धणे, 2 काली मिरी, 1 चक्री फूल, हिरवी इलायची, दालचिनी, जिरं असं भाजून घेतलेलं आणि वाटप करून घेतलेलं आहे। वाटप करून घ्यायचे आपल्याला। वाटप करून झाल्यावर भांड्यात तेल टाकायचे, थोडंसं हिंग टाकले फोडणीला आणि मसाला टाकलेला आहे जो आपण वाटप केलेला आहे तो मसाला टाकायचा आहे। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। गॅस फास्ट करू नका, मीडियम गॅसवरच परतून घ्या मसाला। जसं आपण स्वयंपाक करतो रेग्युलरली त्याचप्रमाणे गॅस ठेवायचा आहे। जास्त फास्ट केला तर मसाला जळेल। घरगुती मसाला टाकलेला आहे, हळद टाकली आहे, मीठ टाकली आहे, छानपैकी परतून घेतलेलं आहे। छानपैकी मसाला परतून घेतलेला आहे आणि थोडंसं इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे। हे बघा अशा प्रकारे थोडंसंच गरम पाणी टाकलेलं आहे, जास्त आपल्याला पातळ नाही करायचं आहे। चांगला परतून घेतलेला आहे मसाला। अशा प्रकारे मसाला परतून झालेला आहे आणि इथे 3 अंडी मी फोडून टाकलेली आहेत। अंडी फोडून झाकण टाकलेली आहे। झाकण ठेवायचं आहे, गॅस मीडियमच ठेवायचा आहे, फास्ट गॅस करू नका। हे बघा अशा प्रकारे अंडा लबाबदार तयार झालेला आहे। कोथिंबीर पसरून टाकलेली आहे, छानपैकी झालेलं आहे। शिजलाही छानपैकी। मंद आचेवर शिजून घ्या अंड। इथे मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते। हे बघा अशा प्रकारे अंडा लबाबदार केलेला आहे। तुम्ही करा, तुम्हाला आवडेल। चपाती किंवा भाताबरोबर खायला खूप छान लागतं। माझ्या पद्धतीने केलेलं